तर प्रसादजी पिंगळे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत, वेलकम म्हणून तर सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आम्ही खूप खूप धन्यवाद देतो। तुमचं सहकार्य, तुमचं प्रेम आमच्या आयोजकांवरती असंच राहू द्या। सुकापूर प्रीमियर लीगची क्रिकेटची स्पर्धा आणि सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद। मैदानाकडे आपण जाणार आहोत। संघाची एकूण धावसंख्या पोहोचले, एकूण धावा आहेत त्या 6 धावा, 1 गडी बाद असताना निश्चितच 2 आपण खेळाडू बाद रतन केनी आणि 11 स्टार 40+ चे संघ नायक आणि गोलंदाज अमर केनी। 11 स्टार 40+ मास्टर संघाचे 2 तुल्यबल खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध चेंडू जाईल, पंचाचा इशारा होते, 2 धावे, 2 धाव्याने संघ पुढे सरकते। पहिलं षटक मार्गस्थ खेळाचा पूर्वार्ध पाहतोय अद्विक 11 आणि त्यांच्या विरुद्ध तुर्वी 11। संघाची एकूण धावसंख्या 8 धावा। 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय। पहिल्या चेंडूवरती प्रकाश बाद झाल्यानंतर अमित केणी आणि त्यांना रतन केणी साथ देत आहेत, तिसऱ्या क्रमांकाचे खेळाडू। गोलंदाज तयार आहे। हा चेंडू आपण पाहिला, मागे क्षेत्ररक्षक उभा आहे, एकच धावेल, एकापेक्षा जास्त काही नाही। सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलक पुढे सरकते। 9 धावा धावसंख्या फलकावरती अमर केणी अमित केणी 2 सख्खे बंधू एकमेकांच्या विरुद्ध। ही मजा असते प्रीमियर लीगची स्पर्धा आपण नेहमी पाहतो आणि निश्चितच इथे अमर केणी आणि अमित केणी एकमेकांच्या विरुद्ध खेळत असताना लोअर फुल टॉस बॅटची एज यष्टी रक्षकाने चेंडू अडवला आणि पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्यात 1 गडी बाद, धावा असताना 9। नऊ धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय अमर केनी यांचं षटक। पहिल्या चेंडूवरती प्रकाश केनी बाद झाल्यानंतर डाव सावरण्याची संपूर्ण जबाबदारी अमित केनी आणि रतन केनी दोघांच्या खांद्यावरती। अमितनं एकूण धावा त्या 9 धावा धावसंख्या फलकावरती। नवीन गोलंदाज येईल प्रणित। 9च्या सरासरीने धावा बनल्या तर 36च बनतात, मात्र 40-45 या विकेट्स वरती या मैदानावरती पुरेशा ठरतील। तिथे पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे अद्विक 11 संघाचा। गोलंदाज तयार, राऊंड द विकेट हा बॉल स्लिपला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद। धक्का क्रमांक 2 रतन केनी back to the pavilion। हा चेंडू
चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, ठोकतोय षटकार. गोलंदाज तयार, षटकार दाखवलाय. राऊंड द विकेट हा बॉल होता. अति वेग आपण पाहिला. चिन्मय मागच्या सामन्यामध्ये 1 मध्ये 6ची गरज होती. मोठा फटका मागतर घोषित क्षेत्रामध्ये तो दाखल झाला आणि फक्त 1 धाव मिळाली होती. 2 मिळाल्या होत्या, मात्र षटकाराची गरज होती. इथे चिन्मय आल्या आल्या बरसतोय. एकूण धावा आहेत धावसंख्या फलकावरती 15 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. राऊंड द विकेट हा बॉल अपील होती. पंचांकडे दाद मागतो आणि पंचाचा इशारा येईल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. थँक्यू. बॅटची एज होती. पंचांना आपला निर्णय मागे घेतलाय. फलंदाज सुरक्षित आहे. धाव मिळाली ते सिंगल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू खूप वेळ हवेमध्ये आणि फलंदाज होईल बाद. 3रा धक्का अद्विक 11 संघाला. बाकी प्रणित करतोय गोलंदाजी, ज्यानं 7 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलाय. गोलंदाज सज्ज असणार आहे प्रणित. शेवटचा बॉल. नवीन येईल फलंदाज. स्ट्राईक रेंजला खेळतोय सतीश. बॅटची एज होती. इथे आपण पाहतोय धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धाव मिळणार नाही. 1 धाव आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि संघाची धावसंख्या येते 17. संतोषजी कुटले यांनी जर झेल पकडला तर गुरुनाथ पोपेटा यांच्याकडून 500चा कॅश प्राइज संतोष कुटले यांच्यासाठी एका झेलसाठी. संघाची धावसंख्या बनल्या. एकूण धावसंख्या फलकावरती आहेत. सतरा धावा आहेत. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. धावा बनवाव्या लागतील. 35-40 कशाही पद्धतीने हव्यात. तुर्वी 11 संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा अद्विक 11. 2 संघामध्ये ही झुंज आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू पंचांचा इशारा येईल. चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवरती. 1 धाव्याने धावसंख्या फलक पुढे सरकते. एकूण धावसंख्या फलकावरती 18 धावा आहेत. 18 ऑन अ बोर्ड. 3 गडी गमावलेत प्रथम फलंदाजी करत असताना. पहिला चेंडू निर्धावाला, त्यानंतर हा वाईट बॉल. इथे आपण पाहते बाउन्सरचा प्रयत्न. पुन्हा एकदा धाव मिळणार. 1 धावेसाठी संघर्ष सुरू झालाय. मेहनत इथे करावी लागेल. एकूण धावे त्या 19 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. आतापर्यंत या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी करते अक्षय. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा गॅप मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक मागे आहे मात्र आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार. चौकार.
4 धावा मिळतील या चेंडूवरती. एकूण धावा आहेत त्या 23-23. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र झेल साधा सोपा जमिनीला दान होतोय. 2 धावा मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. एकूण धावा आहेत त्या 25 धावा. खूप सारे अतिथी मान्यवर आमच्या मंचावरती उपस्थित सर्व पाहुण्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करते. तर नुकताच निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती वैशालीताई प्रवीण सावंत त्यांचे इथे शुभागमन होते. त्यांच्या समवेत सन्माननीय प्रमोदजी सावंत, सन्माननीय जयसिंग वाघमारे साहेब त्यांची सुद्धा उपस्थिती आणि चमकेश दिवेकर साहेब त्यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेसाठी सुकापूर प्रीमियर लीग साठी लाभते. तर सर्व आयोजकांच्या माध्यमातून 11 स्टार 40+ मास्टर सुकापूर आयोजकांतर्फे आपलं खूप खूप आम्ही स्वागत करते. तीन षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकामध्ये धावा बनल्या टोटल 27-27. थँक्यू. एकूण धावा त्या 27. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती 27 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अद्विक 11 संघ त्यांच्या विरुद्ध खेळतोय. तुर्वी 11 9च्या सरासरीने धावा बनल्या. 3 गडी बाद झालेत. बाद झाले प्रकाश केनी, बाद झाले अमित केनी, बाद झाले रतन केनी. चिन्मय मैदानावरती आणि सतीश पाटील मैदानावरती आहेत. आणि षटकारासाठी त्यांच्यासाठी सुद्धा 500 रुपये. गुरुनाथजी पोपेटा यांच्या मध्ये सतीश पाटील साठी ते खास कॅश प्राइज असणार आहे. 27 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार. शेवटचं षटक. विशालचा हा बॉल पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं आणि पंचांनी इशारा केला चेंडू खराब आहे, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेनं धावसंख्या फलक पुढे सरकेल. एकूण धावा आहेत त्या 28 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. विशाल. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. पंचांचा इशारा येतोय बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा वाईड आहे. विशाल थोडासा लाईन मध्ये भरकटतोय आणि एकूण धावा बनल्या 29 धावा धावसंख्या फलकावरती आहेत. विशाल पाटील साठी सुवर्ण संधी असणारे. तुकाराम फडके यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 200चा कॅश प्राइज आहे. मात्र सलगचे 3 चेंडू वाईट. खराब गोलंदाजी. या 3 धाव्यांच्या मदतीनं 3 वाईट्स फेकलेत आणि धावा बनल्या त्या 30. 3 गडी बाद झालेत. गोलंदाज तयार. विशाल. हा चेंडू आपण पाहिला. यॉर्करचा प्रयत्न डिक्लरच्या स्वरूपामध्ये 1 धावेल. एका धावेनं धावसंख्या फलक पुढे सरकते. 31-31. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रमोद पोपेटा यांच्याकडून सुद्धा सतीश पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500चा कॅश प्राइज आहे. मंगेजी केणी यांच्याकडून पण सतीश पाटील यांच्यासाठी 500चा कॅश प्राइज. तब्बल 1500 कमवतील 1 षटकारासाठी. विशेष कॅश प्राइज हे लागले गेले मैदानाच्या बाहेरून. त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न त्यांच्या सर्व पाठीराख्यांच्या माध्यमातून. मात्र धावा बनत नाहीत. सिंगल डबल न धावा येते. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चिन्मय स्ट्रायकर एंडला आहे. एकूण धावा आहेत त्या 31 आहेत. माफ करा.
दुसरीसाठी निघालेत. पुन्हा एकदा प्रयत्न झालाय आणि 2 धावा मिळतील. 3 सलग वाईड आल्यानंतर चांगली लाईन वरती गोलंदाजी करते विशाल पाटील. एकूण धावा त्या 34-34 बनल्यात. 3 चेंडूंचा खेळ. हा चेंडू पंचाचा इशारा होते. बीमर +1 धोकादायक चेंडू होता आणि इथे 2 धावा मिळतील. खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक विशाल करते. 3 वाईड 1 2 धाव्यांच्या मदतीने 36-36 फ्री हिटचा बॉल आहे. बच्चे कंपनी शांत राहायचंय. गोलंदाज तयार आहे. एकूण धावे त्या 36-36 फ्री हिट. फ्री हिटची संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. धाव मिळणारी ते फक्त 1. एका धावेनं धावसंख्या फलक पुढे सरकेल. एकूण धावे त्या धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 37-37 बनलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे बाकी. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. ओव्हर द विकेट हा बॉल. मोठा फटका. चिन्मय खेळतोय. क्षेत्ररक्षक उभा आहे मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा पार. मिळणार चौकार. 4. एक्केचाळीस शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. एक्केचाळीस धावेत. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. चला सामना सुरू करायचा आहे. ओव्हर द विकेट ना शेवटचा बॉल. हा फटका आणि इथे चेंडू जाईल सीमा रेषे पार. मिळेल खणखणीत षटकार. थँक्यू. तर धावा बनल्या. टोटल स्कोर 47-47 आणि 48 धाव्यांची गरज. तर मान्यवरांच्या सन्मानासाठी वळतो आपण. सुकापूर प्रीमियर लीग ही दर्जेदार स्पर्धा आणि आज VIP डाईजवर सर्व आमची पाहुणे मंडळी 11 स्टार 40+, 11 स्टार क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ सुकापूर आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळतोय. मी भरतजी मस्कर आणि अनिलदादा पोपेटा या आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण काही सन्मान घेणार आहोत. अनिलदादा पोपेटा आणि भरतजी मस्कर यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करतोय. महेशजी पाटील आम्ही पाहतोय. राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व. 25,000चं आर्थिक सहाय्य त्यांच्या वतीनं आम्हाला मिळाले. तर आपण इथे सन्मान घेतोय. काही वेळापूर्वी ज्यांचं इथे आगमन झालं आणि या पंचक्रोशीमध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रातील दमदार ज्यांचं आपण ओळख पाहिली आणि आज या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज अमूल्य वेळ दिला त्या आमच्या ताईंचा आपण इथे सन्मान करतोय. एकदा जोरदार टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. तर वैशालीताई सावंत अगदी काही वेळापूर्वी आपण पाहतो काही दिवसापूर्वी जी निवडणुकीची रणधुमाळी पाहिली आणि आज आपण पाहतोय
पंचायत समिती सदस्य त्यांचं आपण अभिनंदन करूया आणि एकदा टाळ्यांची दाद आली तर खूप बरं वाटेल. महिला आघाडीचं हे सक्षम नेतृत्व, महिला सक्षमीकरण असो, समाजकार्य असो आणि आज त्यांना जनतेतून मिळाली पसंती आणि ताईंच्या हातून ही समाजकार्य घडो आणि आज आपण पाहतोया सुकापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण ताईंचं खूप खूप धन्यवाद देऊया. पुढील सन्मानाकडे सुद्धा आपण वळतो आणि आदरणीय सन्मान्य मान्यवर महेशजी पाटील साहेब झालेला आहे का सन्मान? यस, साहेबांचा सन्मान झालेत. राहुलजी पोपेटा युवा नेते, युवा नेतृत्व आणि ज्यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेला आम्हाला आर्थिक सहाय्य मिळाले. मी भरतजी मस्कर यांना विनंती करेन राहुल पोपेटा यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. सुकापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून या स्पर्धेला त्यांनी सुद्धा आम्हाला आर्थिक सहाय्य दिले, त्यांचं सुद्धा आम्ही विशेष धन्यवाद देतो. मॅच ऑन करा, पंच मॅच ऑन करा, कारण आज सुद्धा इम्पॉर्टंट मॅचेस आहेत. लीगचे फायनल मॅचेस सुद्धा आजच आपण खेळवणार आहोत. आपण पाहतोय काल 40+ खेळले, आज लीग, उद्या ग्रामीण रेग्युलर आपण पाहणार आहोत. पुढील सन्मानाकडे आपण वळतोय. प्रमोदजी पोपेटा युवा नेतृत्व ज्यांचं सुद्धा काही वेळापूर्वी आगमन झालं. दीपेश पोपेटा यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतो. सर्व मान्यवर मंडळी मॅच ऑन आहे. काही वेळातच डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या सुद्धा इथे उपस्थित होतील, त्यांचं मनोरंजन सुद्धा तुम्हा सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. मॅच ऑन आहे. विनिंग टार्गेट यस मनोहर यांच्याकडे वळू. काही सन्मान बाकी आहेत. प्रसादजी पिंगळे साहेब यांचा आपण सन्मान करतो. आपली संस्कृती, आपली परंपरा, अतिथी देवो भव आणि पाहुण्यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करतो. आणि आज संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाणारी शिवजयंती आज सुकापूरमध्ये, सुकापूरच्या प्रत्येक भागामध्ये आपण ही जयंती साजरी करताना पाहिलं. मात्र बीजी शेड्यूलमधून आज सर्व मान्यवर मंडळी या सुकापूर प्रीमियर लीगला आपला अमूल्य वेळ देतात. मी संयोजकांच्या वतीनं त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आपण दिलेल्या अनमोल वेळाबद्दल. पुढचा सन्मान आहे प्रवीणजी सावंत साहेब, वेळात वेळ काढून ते आलेत. मी विनंती करेन पुनश्च एकदा अनिलजी पोपेटा माजी ग्रामपंचायत सदस्य आज इन ॲक्शन मध्ये ते क्रिकेट खेळाचा आनंद घेतात आणि मगाशी त्यांनी खेळताना त्यांना आपण पाहिलं. आपण धावपळीच्या युगामध्ये जगतो, संगणक युगामध्ये, आणि नेहमी असं म्हटलं जातं की आज कोणासाठी कोणाकडे वेळ नाही आहे. मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं आपण एकत्र येतो, आपल्या प्रियजनांना भेटत असतो, काही चर्चा होते आणि आज सुकापूर प्रीमियर लीगचं हे पर्व प्रमोदजी सावंत यांचा आपण सन्मान इथे करतो. तर स्वतः आमचे संदीपजी मस्कर हे त्यांचा सन्मान करणार आहेत. प्रमोदजी सावंत आपण इथे आलात. मॅच ऑन आहे. सुकापूरचा युवा वर्ग, क्रिकेट चाहते, क्रिकेट शौकीन आणि आपण पाहतोय सुकापूर प्रीमियर लीगचं हे दमदार पर्व. तरुणांचा जोश, तरुणांचा उत्साह. माऊली इव्हेंट या स्पर्धेला यूट्यूब लाईव्ह वाहिनी स्पर्धा कव्हर करते. चमकेशी दिवेकर यांचा सुद्धा आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. त्यांना विनंती करेन आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा. यस म्हणून चेंडू आणि रन्सवर सुद्धा कॉन्सन्ट्रेट करा. चमकेजी दिवेकर यांचा आदरातिथ्य सन्मान आपण इथे आल्याबद्दल मी संयोजकांच्या वतीनं आपलं सन्मान करतोय. प्रकाश होतातील डे नाईट स्पर्धा आणि वाघमारे साहेब, या जयसिंग वाघमारे साहेब क्रिकेटपती, त्यांचं प्रेम राहिलं आणि त्यांचं सुद्धा आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. संदीपजी मस्कर आमचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. SPL धमाका वळतो मॅच कडे. ऐकूया मनोहर पाटील वाजेआना. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया सागर. जीतने के लिए टारगेट है यहाँ पर 48 का और शुरुआत दमदार है. पहली 4 गेंदों के ऊपर 7 रन आ चुके हैं. तर या स्पर्धेच्या माध्यमातून दीपेशजी पोपेटा ज्यांनी आम्हाला सुंदर सन्मान चिन्ह ट्रॉफी स्पॉन्सर केलेत, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतोय. सन्मान चिन्हाचे आमचे पुरस्कर्ते आणि ज्यांनी सरळ हाताने आम्हाला मेहनत जी
आम्हाला मदत केलं. मग दानशूर दाते ट्रॉफीचे पुरस्कर्ते सर्वांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि या स्पर्धेतून निरोप घेत असताना आमचे सन्माननीय पाहुणे आज वेळात वेळ काढून आलेत. आणि आज आपण पाहतोय आपला अमूल्य वेळ देऊन वैशालीताई सावंत आपण इथे उपस्थित राहिलात. आणि तुम्हाला या राजकीय सामाजिक पर्वासाठी आम्ही सर्व कमिटीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो. महिला आघाडीचं सक्षम नेतृत्व आपल्या हातून घडो, समाजसेवा आपल्या हातून घडो, समाजाचे प्रश्न आपल्या हातून सोडवावे, यासाठी तुमच्या या पर्वाला आम्ही शुभेच्छा देतो आणि सर्व मंडळींचं आभार मानतो. धन्यवाद. और अंतिम गेंद के ऊपर भी आएगा यहां से चौका. तो पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 13. तेरह रन पहले ओवर में आया. आने वाली अब गेंदे बचेगी 18 गेंदे और जीतने के लिए जरूरत होगी 35 रनों की आवश्यकता है. चलो ज्यादा समय ले रहे हो आप गेंदबाजी करने वाली अद्विक 11 टीम. तुरंत मुकाबला आपको शुरू करना है दोस्तों. एक साथ आना नहीं है. घड़ी की ओर नजर डालेंगे. 10:08 है. आज की रात का हमारा यह चौथा मुकाबला जारी और शायद इस मुकाबले के बाद भी हमारे 4 मुकाबले बैलेंस रहेंगे. तो आपसे हम प्यार से गुजारिश कर दे कि मुकाबला आपको तुरंत शुरुआत करना है. चिन्मय आएंगे गेंदबाजी में. 18 गेंदे 35 की आवश्यकता. बच्चे कंपनी शांत रहो. चिलर पार्टी आमच्या बॉईज आहेत, गर्ल्स आहेत, मनोहर त्या प्रीमियर लीग स्पर्धेचा आनंद घेतात. यस. 18 गेंदे जीतने के लिए 35 रनों की जरूरत. गेंदबाज है तैयार. ओवर द विकेट से आएंगे चिन्मय. प्रणीत स्ट्राइकर इनके ऊपर. आने वाली 18 गेंदे 35 रनों की है जरूरत. सम्मानीय प्रकाश जी भगत और प्रिंस जी भगत यहां पर आ चुके बिजनेसमैन. उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं इस आन बान शान और शौकत से भरी सुकापुर प्रीमियर लीग के माध्यम से. आइए सब आपका हम शुक्रिया अदा करते हैं. तहे दिल से स्वागत करते हैं. पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि क्रिकेटसाठी काय पण म्हणणारे प्रकाशजी भगत आणि त्यांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन युवा नेतृत्व प्रिन्स भगत यांचं इथे आगमन झाले. त्यांचं आपण करतोय वेलकम, सुस्वागतम. साहेबांना विनंती करेन का आपण आसन ग्रहण करावं. प्रसिद्ध उद्योजक, उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी केलेली आपण पाहतोय अचिव्हमेंट आणि आजही आपण त्यांचा नाम उल्लेख करतोय स्पेलच्या माध्यमातून. प्रिन्स भगत आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. धन्यवाद. 17 गेंदे और जीतने के लिए 35 की दूरी अभी भी पार करनी है. प्रणीत और अमर दोनों खिलाड़ी अभी भी मौजूद है मैदान में. खोद कर निकाला था. हेलीकॉप्टर लैंड होगा सीधा सीमा पार. छक्का. तो 6 रन आएंगे इस गेंद के ऊपर. समीकरण फिर से बदलता हुआ. 16 गेंदे और जीतने के लिए 29 की आवश्यकता. यह मुकाबला जीतना बेहद जरूरी है क्योंकि दोनों टीमें अपना पहला मुकाबला गंवा चुकी है. गेंदबाज है तैयार. अच्छी गेंद, अच्छा कमबैक है. गेंदबाजी करने वाले गेंदबाज चिन्मय का एक छक्का जरूर खाया है. अब आने वाली गेंदें बचेगी 15 और जीतने के लिए 29 रनों की है जरूरत. रोनित मस्कर इनके ओर से जो छक्का लगाया था प्रणीत ने, 200 का इनाम हमारे हाथ में पहुंच चुका है. 15 गेंदे 29 की जरूरत और है मुकाबला जीतने के लिए तुर्वी 11 क्रिकेट टीम को. अंपायर का इशारा आएगा. ये गेंद है वाइड. दबाव साफ नजर आता है. आने वाली गेंदें बचेगी 15 और 28 रनों की है जरूरत. 15 गेंदे 28 का समीकरण. मुकाबला जीतेगा कौन, मुकाबले में मजा क्या यहां पर बरकरार रहेगा. बड़े स्ट्रोक की तलाश है. अच्छी बात है कि तुर्वी 11 टीम ने अब तक
14 गेंदे और जीतने के लिए 28 रनों की जरूरत है। अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ हम जरूर देख सकते हैं। तुर्वी 11 टीम अब यहां से प्रणीत को खोया है। चलो एक साथ आना नहीं है दोस्तों, 2 गेंदे अभी भी शेष है। ओवर के बाद पानी आपको दिया जाएगा, पानी की मांग है, पानी लेकर जाना है तुरंत। चौदा चेंडू आणि 28 धावींची गरज आहे। गेंदबाज है तैयार। 14 गेंदे 28। कल्पेश केनी जर सलगचे 3 चेंडू बीट झाला हुकला तर तुकाराम फडके यांच्याकडून 500। 14 गेंदे 28। ऑफ स्टिक के बाहर से गेंद गुजरी, अंपायर का इशारा आएगा, एक और वाइड है। खराब गेंदबाजी का नजारा है, थोड़े से महंगे साबित हुए। अब तक 8 रन उन्होंने खर्च करे हैं, 2 वाइड गेंदें फेंकी है, एक सफलता जरूर आई और एक छक्का भी खाया था मैदान में। ये गेंद को हमने देखा जरूर, डॉट गेंद की आज से समाप्ति होती हुई। तेरह गेंदे जीतने के लिए 27 रनों की अभी भी जरूरत। यहां पर हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति। आने वाली गेंदे 12, 27 की जरूरत। बारह गेंदे जीतने के लिए 27 की दूरी। चलो एक साथ आना नहीं है, मुकाबला शुरू करना है दोस्तों। थोड़ा सा स्लो मुकाबला चल रहा है, 10:17 हो चुके और इस मुकाबले के बाद शायद हमारे 4 मुकाबले बैलेंस है, तो थोड़ा सा सहयोग करना है दोस्तों। 12 गेंदे 27 की दूरी। रतन के नहीं आएंगे गेंदबाजी में, 40+ मास्टर ये खिलाड़ी सामने होंगे। बल्लेबाज अमर केनी, दोनों 40+ मास्टर 11 स्टार सुक्कापुर के लिए खेलते हैं और खुद कप्तान है रतन केनी इस बार अमर केनी के सामने। लेकिन अमर केनी इस गेंद को उड़ाया, खिलाड़ी मौजूद, मात्र बनेंगे दर्शक। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा छक्का। अब 11 में चाहिए 21। थैंक यू सो मच। 11 गेंदे जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता। 3 लगातार डॉट के लिए भी 500 है और लगातार 3 छक्कों के लिए 1000। संदीप जी मस्कर इनकी ओर से एक तो डॉट आई है, क्या लगातार डॉट आएगी 2, उनके लिए 500 का इनाम होगा यहां पर रतन के लिए, इनके लिए। और यदि लगातार 3 छक्के आते हैं
तो अमर केनी इनके लिए 1000 का कैश प्राइज है संदीप जी मस्कर इनके ओर से। मुकाबला अच्छा है, 10 गेंदों में चाहिए 21 रन। कौन मुकाबला जीतेगा, किसकी जीत किसकी हार है। 10 गेंदे 21 की आवश्यकता। ये गेंद आएगी ऑफ स्टिक के बाहर से, वाइड गेंद करार अंपायर द्वारा। आने वाली गेंदे 10 और जीतने के लिए 20 रनों की अभी भी जरूरत है। हावी है तुर्वी 11 टीम इस मुकाबले में, लेकिन जिस तरीके से पिछला मुकाबला उनके लिए घटा था उस मुकाबले में यकीनन हम देख सकते 10 में 20 जरूरत है। क्या यहां पर रन बनेंगे। गेंदबाज रतन केनी तैयार। ये अच्छी गेंद है, अच्छी गेंद है। 2 गेंदे यहां पर जरूर उन्हें डॉट फेंकी, एक वाइड बीच में जरूर आई थी लेकिन कोई बात नहीं, ये गेंद भी डॉट आएगी तो संदीप जी मस्कर इनके ओर से 500 का इनाम। 11 स्टार 40+ के कप्तान और यहां पर अद्विक 11 के खिलाड़ी रतन केनी के लिए। क्या ये डॉट आएगी। सामने अमर केनी है। आने वाली 9 गेंदे और 20 रनों की है जरूरत। ये गेंद नहीं आएगी डॉट, रन मिल जाएगा इस गेंद के ऊपर। दूसरे की कोशिश, खतरा। क्या जरूरत थी इस थ्रो की। टोटल मिलेंगे 3। 8 गेंदे और जीतने के लिए 17 की जरूरत। 8 गेंदों में 17 रनों की आवश्यकता है। एक बड़ा हिट की जरूर कोशिश होगी बीच मैदान में। अच्छी लड़ाई होगी, अच्छा मुकाबला यहां पर हमें देखने को मिलेगा। 8 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 17 रनों की आवश्यकता। अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी वहां पर मौजूद थे। दूसरे की कोशिश फिर से करी जा रही है, थ्रो अच्छे नहीं हो रहे। इस बार बैकअप था, 2 रन मिल जाएंगे इस गेंद के ऊपर। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ती हुई। अब 7 में चाहिए 15। अच्छी लड़ाई, अच्छा मुकाबला मैदान के अंदर जरूर हम देख सकते हैं, लेकिन किस प्रकार से कौन सी टीम इस फिनिशिंग लाइन को पार कर पाएगी। 7 गेंदे और जीतने के लिए 15 रनों की अभी भी जरूरत। सात गेंदे और जीतने के लिए 15 की आवश्यकता। गेंदबाज है तैयार, राउंड द विकेट से अमर केनी ऑन स्ट्राइक। पीछे खिलाड़ी जरूर मौजूद, रन आएगा यहां पर। 1 स्ट्राइक रखेंगे अपने पास। अब आने वाली गेंदें बचेगी 6 और जीतने के लिए जरूरत है 14 रनों की जरूरत। तर सुकापूर प्रीमियर लीग 2026 साठी आम्हाला आर्थिक सहाय्य लाभणारे विनय श्रवणकुमार अग्रवाल साहेब 10,000, विश्वनाथ रघुनाथ भोपी 5,000, आकाश श्रीकांत 5,000, परेश पाटील फ्युचर होम्स बिल्डर्स 10,000, अनिल उलवेकर 5,000, श्रीराम बिल्डर्स 25,000, सत्यप्रकाश मौर्य अकाला बिल्डर्स 21,000, दिवेश भगत माजी प्रभारी सरपंच 10,000, महेंद्र शेठ वावेकर उद्योजक 10,000, सद्गुरु बिल्डर्स 10,000, ज्योति रवींद्र केणी सरपंच 40,000, मुकेश चौधरी बिकानेर स्वीट 1100 रुपये, प्रवीण चौधरी ऑरेंज मेडिकल 2,500 आहेत. 6 मध्ये 14 ची गरज आहे.
आणि सन्माननीय महेश पाटील यांच्याकडून 25,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलंय, तर त्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय. 2 धावा पहिल्या चेंडूवरती इथे मिळतील. आने वाली गेंदे बचेगी 5 और जीतने के लिए 12 रनों की है जरूरत. क्या कमाल का मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. आने वाली गेंदे बचेगी 5 गेंदे 12 की आवश्यकता. अमर के ऊपर सभी की निगाह है. काफी ज्यादा गेंद बाहर से गुजरी. आने वाली गेंदे बचेगी यहां पर 5 गेंदे और 11 की आवश्यकता. यदि ये रन बचाते हैं गणेश तो अनिकेत मोरे इनके ओर से 3,000 रुपए का कैश प्राइज है गणेश के लिए. 5 में 11 बचाने हैं. दूसरी गेंद ओवर की. गति में मिश्रण था, खिलाड़ी मौजूद है. रन मिलेगा यहां से केवल 1. आने वाली गेंदें 4 और जीतने के लिए 10 की जरूरत है. चलो एक साथ आना नहीं है, हम गुजारिश कर दे. अद्विक 11 तुर्वी 11 जिनके बीच में जिनके दरमियान ये मुकाबला ये लड़ाई मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं. आने वाली गेंदें बचेगी यहां से अब 4 गेंदे और जीतने के लिए 10 रन की जरूरत है. चार गेंदे और जीतने के लिए 10 की जरूरत. स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज कल्पेश केनी. गति में मिश्रण, ये अच्छा स्ट्रोक है. पीछे खिलाड़ी मौजूद. गेंद जाएगी सीमा पार चौका. अब आने वाली गेंदें बचेगी 3 और 6 रन की है जरूरत. अंतिम 3 गेंदे और जीतने के लिए 6 रन की है जरूरत. किस तरीके से यह मुकाबला आगे चल रहा है दोस्तों. एक समय पे लग रहा था कि अद्विक 11 इस मुकाबले को आसानी के साथ जीत जाएगी, लेकिन बल्लेबाजों के इरादे कुछ विपरीत है. अंतिम 3 गेंदे और जीतने के लिए 6 रन की है आवश्यकता. निकल चुके हैं गेंदबाज गणेश. 3 में 6 चाहिए. एक और अच्छा स्ट्रोक है. खिलाड़ी मौजूद. क्या छूटा है, दूसरे की कोशिश भी नहीं करी, केवल सिंगल आएगा तो अंतिम 2 गेंदे और जीतने के लिए 5 रन की जरूरत. सामने अब अमर केनी खुद जिम्मेदारी उठानी पड़ेगी. अंतिम 2 गेंदे जीतने के लिए 5 रन. यहां पर एक जीत आपको जिंदा रखेगी इस सुकापुर प्रीमियर लीग में और एक हार शायद आपके लिए यहां पर इस टूर्नामेंट के दरवाजे बंद हो जाएंगे. 2 गेंदे और जीतने के लिए 5 की जरूरत. आगे गेंद को फेंका. ये गेंद आएगी डॉट. अब छक्का ही चाहिए कंपलसरी से. अंतिम में गेंद 5 की जरूरत. निश्चित तौर पर यहां पर गेंदबाज गणेश के लिए यदि ये गेंद डॉट आएगी, बीट करेंगे बल्लेबाज को तो 500 होंगे और यहां पर इस गेंद के ऊपर छक्का आएगा तो अमर केनी इनके लिए 500 होंगे. संदीप जी मस्कर इनके ओर से अंतिम में गेंद 5 की जरूरत. सभी की निगाह मैदान की ओर होनी चाहिए. अच्छा मुकाबला है. तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों.